नांदेडमध्ये हळदीचे भाव पडले. संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला. व्यापाऱ्यांनी हळदीचे भाव कमी केले. हळद उत्पादक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांवर आरोप केला. बारा वाजता बीट सुरू झालं. 12 वाजता बीट सुरू झाल्याच्या नंतर या ठिकाणी एका शेतकऱ्याचं बीट हे फक्त 14,000 रुपये झालं. 14,000 त्या क्वालिटीचा भाव जे आहे ते माझ्या हिशोबानं 18 ते 19,000 रुपये राहायला पाहिजे होता. कालच्या एनसीडीएक्सच्या मार्फत जरी भाव ठरविला तरी त्याचा कमीत कमी नाही म्हणलं 17,000 भाव जायला पाहिजे होता, परंतु नाही गेल्यामुळे संसप्त ते शेतकरी त्रस्त आहे. परंतु या नासाडीमुळे त्रस्त आहे. यानं त्रस्त असल्यामुळे यानं बीट बंद केलेला आहे. सर्व शेतकऱ्याचा याच्यामध्ये फायदा आहे. परंतु या ठिकाणी व्यापाऱ्याचं म्हणणं असं आहे की आम्ही एनसीडीएक्स मार्फत व्यापार करू शकत नाही. शेतकऱ्यांना हळद म्हणजे बीट थांबवलेला आहे. त्याचं कारण एकच आहे की हे हळदी जे रेट चलाला आहे, एनडीएक्सचा जो रेट चलाला आहे तो आज 20,400 रुपये रेट आहे आणि यांची बोली चलाली 12,000, 13,000, 15,000पर्यंत. हे सगळे व्यापारी एक एक करून आपण माल खरेदी करायलेत, कारण का हे एकमेकाचे म्हणजे एक रिलेशनशिप आहे यांची.